त्यांनी जे वक्तव्य केलं, मनातील खदखद व्यक्त केली. एनडीएला पाठिंबा देताना मुख्यमंत्र्यांची किंवा आमची कोणतीही अट नाही, समस्त भावनेतून दिलेला पाठिंबा आहे. 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळतील. भविष्यात शिवसेनेला मंत्रीपद जरूर मिळतील. आम्ही 2 ठिकाणी फॉर्म वापस घेतले आहेत, कोकण आणि मुंबई. 12 तारखेला सर्व क्लिअर होईल. युतीमध्ये कुठेही संघर्ष होणार नाही. संजय राऊत यांना वाकून पाहण्याची सवय आहे. घर त्यांचं जळतं आणि दुसऱ्याच्या घरावर पाणी टाकायला जात आहेत. आमच्याकडे काय सुरू आहे याची काळजी करायचं काम नाही. आमचे आमदार हक्काने निधी मागून त्यांच्या मतदारसंघात काम करत आहेत. आधीचे मुख्यमंत्रींना निधी देत होते ना भेटत होते. आमची चिंता तुम्ही करू नये. तुम्ही केलेल्या चुकीचा हा परिणाम आहे. कृषी विभागाची बैठक झाली. धोरणात्मक निर्णय होतील. मुख्यमंत्री सांगतील. जे खासदार पराभूत झाले त्यांच्यावर सुद्धा संघटनात्मक जबाबदारी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विनोद तावडे यांनी देशाच्या राजकारणात मोठी छाप पाडली आहे. पक्षाने त्यांच्या अंतर्गत धोरण ठरवलं तर ते महाराष्ट्रात येऊ शकतात. त्याचे वरिष्ठ ठरवतील. आमदारांची प्रलंबित कामं, येणारी विधानसभा निवडणूक या अनुषंगाने कामाचा वेग वाढला पाहिजे, यासाठी बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्तार नाही. ज्या ठिकाणी मतांची टक्केवारी घसरली त्या ठिकाणी मतं कशी वाढतील? चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या दृष्टीने योग्य असेल. जे काही त्यांचं वक्तव्य केलेलं आहे, एक मनातली खटखट त्यांनी बोलून टाकलं. परंतु एनडीएला सपोर्ट करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी कोणतीही आमची अट नाही किंवा कोणतीही आमची डिमांड नाही, त्या स्पष्ट भावनेतून त्यांनी दिलेला हा पाठिंबा आहे. खासदारांना सुद्धा असं वाटत होतं की आपले 7 खासदार आहेत, त्याच्यात 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळतील, या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान आहे. परंतु निश्चित भविष्यामध्ये जेव्हा पुन्हा एकदा इलेक्शन होईल त्या टायमाला शिवसेनेला त्याच्यामध्ये आणखी मंत्रिपद जरूर मिळतील. त्याच्यात आमच्याकडून मला वाटतं की आम्ही 2 ठिकाणी फॉर्म वापस घेतले आहेत. कोकणचा असेल किंवा मुंबईचा असेल. बाकी इतर ठिकाणाचा जो 2 जागेचा तिढा आहे तोही सुटेल. 12 तारखेपर्यंत सर्व पिक्चर क्लिअर होईल. कुठेही आमच्या युतीमध्ये कुठेही संघर्ष होणार नाही. संजय राऊतला आजकाल वाकून पाहायची सवय थोडी जास्तच लागली, म्हणून घर जळतं त्यांचं आणि दुसऱ्याच्या घरावर पाणी टाकायला चाललंय. आमच्याकडं काय चाललंय सर्व त्यांना काळजी करायचं काही कारण नाही आहे. आमचं सर्व हलवेलं आहे आणि आमचे आमदार हक्काने निधी मागून घेऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. गेल्या वेळेला जे मुख्यमंत्री होते ते ना निधी देत होते ना भेटत होते. त्याची चिंता आता त्यांनी, आमची चिंता त्यांनी करू नये. तुम्ही केलेल्या चुकाचाच हा परिणाम आहे. म्हणून झालेले कामं जे उशिरा होणार होते ते आता लवकर होते. एक बैठक झाली, कृषी विभागाची झालेली. आता बाकी येणारा पावसाळा त्या संदर्भामध्ये असलेली बैठक, या बैठकीला अजितदादा आहेत, अनेक मंत्रीगण आहेत, सर्व सेक्रेटरी आहेत आणि ही बैठक जवळपास आता आणखी एक तास 1.5 तास चालेल. मग त्याच्यामध्ये जे काही धोरणात्मक निर्णय होईल ते मला वाटतं मुख्यमंत्री साहेब आपल्याला सांगतील. तावडे आता देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत मोठी छाप त्यांची पडलेली आहे. एक महासचिव म्हणून ते काम करत आहेत आणि पक्षाने जर त्यांच्या अंतर्गत जर धोरण काही ठरवलं तर ते महाराष्ट्रातही येऊ शकतात, इथेही चांगलं काम करू शकतात. सर्व आमदारांची जी बैठक झाली काल मुख्यमंत्र्यांसोबत, त्याच्यामध्ये आमदारांचे प्रलंबित असलेले कामाचे, आता आचारसंहितेच्या काळामध्ये जवळपास 1.5 महिना 2 महिन्याचा कालावधी हा आचारसंहितेमध्ये गेला आणि येणारी विधानसभाची निवडणूक 3 महिन्यानंतर लागणारी आचारसंहिता, या अनुषंगानं कामाचा स्पीड वाढला पाहिजे, काम लवकर झालं पाहिजे, यासाठी ती बैठक होती. त्यामध्ये कोणत्याही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झालेली नाही किंवा मंत्रिमंडळात केव्हा होणार या संदर्भात प्रश्नसुद्धा उपस्थित केले नाही. ज्या ठिकाणी काही ठिकाणी जे काही मताची टक्केवारी घटलेली आहे त्या ठिकाणी मतं कशी वाढतील याच्यावर चर्चा झाली आणि जे खासदार पराभूत झाले त्यांना बोलून सुद्धा त्यांच्यावर एक वेगळी संघटनात्मक जबाबदारी देण्याचं काम काल शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. यानंतर सुद्धा प्रत्येक आमदाराला जिल्ह्यावाईज आमदारांना बोलून त्यांच्या मतदारसंघामध्ये काय आवश्यक आहे किंवा कुठे आपण कमी पडलो याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे.